9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड नंबर. ओके. एखादा प्राईम नंबर असेल जो 2 पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे 3, 5, 7, तर हे सगळे ऑड असतात. तर हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचं. तर हे स्टेटमेंट याच्यामध्ये गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहिण्यासाठी आधी ते कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहावं लागेल. कंडिशनल म्हणजे इफ आणि देन मध्ये. तर इफ आणि देन मध्ये कसं लिहायचं ते, इफ स्टेटमेंट बघा त्याचं, इफ पी इज अ प्राईम नंबर, एखादा नंबर घ्यायचा. ओके. सिम्बॉल द्यायचा त्याला. एखादा नंबर असेल सपोज पी, इफ पी इज अ प्राईम नंबर. ओके. इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, देन, ओके, इफ देन मध्ये लिहितो आपण, देन इट इज ऑड. इट इज ऑड. स्टेटमेंट तेच आहे, फक्त आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहिलं, इफ आणि देन. ओके. प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. त्याचं इफ आणि देन मध्ये कसं लिहायचं, एखादा सिम्बॉल घ्यायचा लेटरसाठी, म्हणजे त्या नंबरसाठी लेटर घ्यायचा. इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, देन दॅट प्राईम नंबर पी दॅट इट इज ऑड. ओके. तो प्राईम नंबर काय असणार आहे, ऑड असणार आहे. मग गिव्हन पार्ट मध्ये काय येणार, तर इफचा जो पार्ट आहे तो गिव्हन मध्ये राईट डाऊन करायचा. ओके. पी इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. ओके. पी इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. त्याचं मिनिंग काय, दॅट इज प्राईम नंबर आपण कधी म्हणतो की त्याचे दोनच डिवायझर्स असतात. ओके. 1 अँड पी. ओके. 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी. ओनली डिवायझर्स ऑफ पी. एखादा नंबर प्राईम कधी म्हणतो, त्याचे दोनच डिवायझर असतात, एक तर 1 आणि तो नंबर स्वतः. ओके. हा मग पी जर प्राईम असेल तर त्याचे डिवायझर कोण येणार, 1 अँड पी. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, देन इट इज ऑड. म्हणजे पी हा कसला नंबर असणार आहे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ऑड नंबर. ओके. पी इज ऑड नंबर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो कसं प्रूव्ह करणार, लेट अस सपोज दॅट, प्रूफला स्टार्ट असं करायचं, लेट अस सपोज दॅट पी इज नॉट ऑड नंबर. आता आपण इनडायरेक्ट प्रूफ ही मेथड वापरणार आहे. कुठली मेथड वापरणार आहे, इनडायरेक्ट प्रूफ. ओके. लेट अस सपोज दॅट, ओके, पी इज नॉट ऑड नंबर. म्हणजे इनडायरेक्ट मेथड वापरायची. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, पी इज ऑड नंबर, बरोबर त्याच्या उलट घ्यायचं. काय घ्यायचं, पी ऑड नंबर प्रूफ करायचं आहे तर त्याच्या अपोजिट पी इज नॉट ऑड नंबर, अशी सुरुवात करायची. नाव, सो पी इज इवन नंबर. ओके. पी इज इवन नंबर. पी जर ऑड नसेल, पी इज नॉट ऑड नंबर, आपल्याला हे बघा प्रूव्ह काय करायचं आहे की तो ऑड नंबर आहे, तर त्याच्या बरोबर अपोजिट घ्यायचं. ओके. तर कॉन्ट्राडिक्शन मेथड त्याला म्हणतात. तर याच्यामध्ये पी इज नॉट ऑड नंबर, मग पी ऑड नसेल तर तो नक्कीच काय असणार आहे, नंबर एक, दोनच टाईप आहे त्याच्या, म्हणजे एक तर तो ऑड असेल किंवा इवन. मग ऑड नाहीये म्हणजे तो काय असणार, इवन. ओके. देअरफॉर इवन नंबर म्हणजे काय, त्याला 2 ने डिवाइड होतोय. ओके. देअरफॉर अ डिवायझर ऑफ पी इज 2. ओके. याला नंबर 1 देऊया. अ डिवायझर ऑफ पी इज 2, बट it is given that p is prime number greater than 2. ओके. पण काय दिलेलं आहे, इट इज गिवन दॅट पी इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, म्हणून आपण गिवन म्हणायचो स्टेटमेंट मध्ये, किंवा आपण गिवन घेतलेलं आहे, पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. मग हे आपल्याला दिलेलं आहे. मग पी इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 म्हणजे दॅट इज 1 अँड पी आर ओनली डिवायझर्स ऑफ पी, असं आपण लिहिलंय. त्यामुळे देअरफॉर 1 अँड पी आर the only divisors of p. 1 and p are only divisors of p. So this is second.
आता इथे काय म्हटलंय बघा 1 मध्ये, अ डिवायझर ऑफ पी इज ट्रू, आणि इथे सेकंड मध्ये काय म्हटलंय, 1 अँड पी आर ओनली डिवायझर्स ऑफ पी. तर इथे म्हणतोय की पी चे डिवायझर 2च आहेत, 1 आणि पी. आणि वरती इथं काय आलेलं आहे, अ डिवायझर ऑफ पी इज 2. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकाला कॉन्ट्रडिक्टरी आहेत. म्हणजे एकतर हे रॉंग आहे किंवा हे. मग हे कॉन्ट्रडिक्शन आलेलं आहे. एकदा आपण काय म्हणतोय की पी चा डिवायझर कोण आहे, 2 आहे, आणि इथं काय म्हणतोय आपण, पी चे 2च डिवायझर आहेत, 1 अँड पी. ओके. देअरफॉर स्टेटमेंट्स 1 अँड 2 आर कॉन्ट्राडिक्टरी. स्टेटमेंट्स 1 अँड 2 आर कॉन्ट्राडिक्टरी. देअरफॉर हे कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे रॉंग आहे. म्हणजे एकमेकाला बरोबर अपोजिट आहेत. इथं म्हणतोय आपण 2 डिवायझर आहे, आणि इथं म्हणतोय ओनली 1 आणि पी आहेत, बाकीचे कुणीही नाही आहे. त्यामुळे हे एकमेकाला कसे आहेत, कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे एक स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट हे बरोबर एकमेकांच्या अपोजिट आहे. देअरफॉर द अझम्पशन, ओके, अझम्पशन that is P is not odd is false. Okay, that is assumption that P is not odd. P odd नाही आहे, हे assumption आपलं काय आहे, false आहे. ओके, P is not odd is false. म्हणजे आपण जे मांडलं होतं ना सुरुवातीला, P is not odd, तर हे काय आलेलं आहे, शेवटी फॉल आलेलं आहे. का फॉल आलं, फॉल्स म्हणजे रॉंग का आलं, कारण त्याच्यामुळे 2 स्टेटमेंट असे मिळाले की जे एकमेकाला कसे आहेत, कॉन्ट्राडिक्टरी आहेत, एकमेकांच्या बरोबर अपोजिट आहेत. ओके. त्यामुळे आपण जे अझम्पशन सुरुवातीला घेतलं की पी इज नॉट ऑड, ते फॉल्स आहे, चुकीचं आहे. त्यामुळे हे 2 एक स्टेटमेंट एकमेकांच्या अपोजिट येत आहेत. त्यामुळे आपण सुरुवात जे सपोज केलं होतं ना, ते फॉल्स आहे. देअरफॉर दिस प्रूव्ज दॅट, त्यामुळे काय प्रूव्ह होतं, दिस प्रूव्ज दॅट जे काय स्टेटमेंट आहे ते परत लिहायचं, जे प्रूव्ह करायचं आहे. ओके, पी इज अँड ऑड नंबर. दिस प्रूव्ज दॅट पी इज ऑड नंबर. कारण नॉट ऑड नंबर मुळे काय प्रॉब्लेम येतोय, तर जे 2 स्टेटमेंट मिळतात नॉट ऑड मांडल्यामुळे, ते बरोबर एकमेकांच्या अपोजिट येतात, म्हणजे एकमेकाला बरोबर रॉंग ठरवतात. त्यामुळं आपण जे स्टार्टिंगला नॉट ऑड नंबर मांडलं होतं ते फॉल्स आलं. मग त्याच्यात आपण करेक्शन करूया. दिस प्रूव्ज दॅट पी इज अँड ऑड नंबर. ओके, म्हणून आपला थेरम प्रूफ होतोय. म्हणून शेवटी परत याचा फायनल स्टेटमेंट लिहायचं. अगेन, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड नंबर. हे थेरमच्या शेवटी परत एकदा लिहायचं, राईट डाऊन करायचं. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. थँक्यू.